अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन अमोलला प्रॉमिस करतो की मी तुझ्यासोबतच आणि तुझ्या मासोबतच कायम राहणार. अमोल खूप खुश होतो आणि बोलतो की बरं ठीक आहे, मी हे सगळे चित्र ठेवून देतो. तो असं म्हणाल्यानंतर अर्जुन बोलतो की नाही बाळा, ही चित्र मी फ्रेम करून आणतो आणि सगळ्यांना दाखवतो, म्हणजे सगळ्यांना कळेल की तुला काय हवं आहे आणि जे तुला हवं आहे ते हे सगळं लोक देतील. असं म्हणून अर्जुन अमोलकडून ती सगळी चित्र घेतो आणि अमोल आतमध्ये जातो. तेव्हा अप्पी बोलते की अर्जुन, तू काय बोललायस आत्ता, तुझ्या लक्षात आहे का? अर्जुन बोलतो हो अप्पे, माझ्या पूर्ण लक्षात आहे. मी लवकरात लवकर आर्याशी बोलून साखरपुडा मोडण्याचं तिला सांगणार आहे आणि आपण एकदा नव्याने सुरुवात करू असं बोलतो. इकडे दिप्या खूप खुश होतो आणि म्हणतो की दाजी, तुम्ही हा निर्णय घेतला, मला खरंच खूप आनंद झाला. दीदी तुमच्यासोबतच राहू शकते आणि तुम्ही दोघांची जोडी खूप छान दिसते असं म्हणून सगळे कौतुक करतात. कदमसुद्धा अर्जुनला विचारतात, अर्जा तुझा हा निर्णय खरंच मलाही खूप आवडला, म्हणून त्याच्या निर्णयाचे सगळेजण कौतुक करतात. इकडे अप्पी बोलते की बरं ठीक आहे, सगळ्यांनी जेवायला घ्यायचं का, म्हणून ती तिथून निघून जाते. निघून जातच असते की इतक्यात मनी येते आणि म्हणते की मला तुम्हाला एक सांगायचं होतं. अप्पी बोलते की बोला, काय सांगायचं? तेव्हा मनी बोलते की मला तुमच्या सगळ्यांच्या फॅमिलीची नजर काढायची होती. तुमचं सगळं एकत्र कुटुंब बघून मला खूप आनंद झाला. हे बघून सगळेजण हसतात आणि बोलतात की हा फुयाची तुम्ही काढू शकता नजर. तेव्हा मनी बोलते की ठीक आहे, मी आतून मिरच्या घेऊन येते असं म्हणून ती आतमध्ये मिरच्या आणायला जाते. इथं या सगळ्यात असं वाटतं की अप्पीला मनीवर संशय आलेला आहे. इकडे झाल्यानंतर मनी मिरच्या घेऊन येते आणि त्याची नजर काढायचं बोलते आणि नजर काढून आत टाकायला जाते. आल्यानंतर मनी बोलते की चुकलं असलं तर माफ करा, आमच्यात नजर काढतात आणि ते चांगलं असतं, तुम्हाला वाईट तर वाटलं नाही ना? त्यावर अप्पी म्हणते की अहो नजर काढली, यात काय वाईट वाटायचं आहे? तुम्ही म्हटला नसता तरीसुद्धा आम्हाला वाईट वाटलं नसतं. अर्जुनसुद्धा अप्पीला साथ देतो आणि मनीला सांगतो की तुम्हाला काही काळजी करायची नाही. त्यावर बापू म्हणतात की अहो जुन्या माणसांचं काय ते एवढंच राहिलं आहे असं म्हणून सगळेजण हसतात आणि आपापल्या रूममध्ये जातात. मोना खूप पायापट्यात आतमध्ये जाते. त्यांना असं कळतं की आता वंश आणि भाऊजी एकत्र आलेत म्हटल्यावर आपल्याला आसगावला जावं लागेल याची तिला काळजी लागलेली असते. दिप्या रूममध्ये गेल्यानंतर मोनाला बघून म्हणतो की काय गं मोना, काय झालं? यावर मोना बोलते की अहो आता वंश आणि भाऊजी एकत्र आले, आता त्यांना आपली गरज नाही, आपल्याला इथून जावं लागेल ना? दिप्या म्हणतो की नाही मोना, मी तुला वचन देतो की आपल्याला इथून जावं लागणार नाही, काही झालं तरी आपण इथेच राहू. मोना बोलते की ते कसं काय? दिप्या म्हणतो की तू काळजी करू नको मोना, कर्म चांगलं असलं की आपल्यासोबतसुद्धा चांगलंच होतं. आता दीदी आणि दाजीचंच बघ, ते किती खुश आहेत. त्यावर मोना म्हणते की अहो म्हणून सगळं होतं का? दिप्या म्हणतो की तू काळजी करू नको, आपण इथेच राहू, म्हणून तो तिथून निघून जातो. मोना म्हणते की हे काय एवढं बोललं म्हणजे झालं का? तिथं मला इथंच राहायचं आहे, बाकी काही माहीत नाही. आणि ह्या रुपाली त्यांचे तर सगळे प्लॅन फसतात, म्हणून ती रुपालीला फोन करते आणि म्हणते की अहो ताई लक्ष कुठे आहे तुमचं? त्यावर रुपाली म्हणते का, काय झालं? मोना म्हणते की अहो इथं वंश आणि भाऊजी कायमचे एकत्र आले आणि ते आर्याशी साखरपुडा मोडण्याचं सुद्धा बोलत आहेत, लवकरच काहीतरी करा. रुपाली बोलते की काय बोलते आर्या तू, खरंच का? असं म्हणून रुपालीला बातमी देऊन झाल्यानंतर आर्या फोन ठेवते. रुपाली कोणाशी फोनवर बोलते हे ऐकून स्वप्नील बाहेर येतो आणि विचारतो की रुपाली तू कोणाशी बोलत होतीस? रुपाली बोलते की मोनाचा फोन आलेला. स्वप्नील म्हणतो की अजूनसुद्धा तू त्या घराशी संबंध ठेवलेस का? तुला काय बोललेलं, त्या घरापासून लांब राहा, तरी तुला तिथे जायची काय गरज आहे गं? रुपाली म्हणते की अहो मोनाने हे सांगायला फोन केलेला की भाऊजी आर्यासोबत साखरपुडा मोडणार आहेत आणि अप्पीसोबत कायमचं राहणार आहेत. स्वप्नील म्हणतो की काय बोलते रुपाली? रुपाली म्हणते की हो, मी काही चुकीचं केलं का? त्यावर स्वप्नील म्हणतो की ह्या सगळ्याला कारणीभूत तूच आहेत, तुझे फसलेले प्रयत्नच अप्पी अर्जुनला एकत्र आणले. रुपाली म्हणते की अहो पण मी त्यांच्या चांगल्यासाठीच म्हणत होते ना. स्वप्नील म्हणतो की तुझे प्रयत्न चुकीचे नसते तर कदाचित ते एकत्र आले नसते आणि तुझ्या या वागण्यामुळे आता आर्याला त्रास होणार आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे अर्जुन अमोलने काढलेले सगळे चित्र घेऊन आर्याच्या घरी जातो.
आणि आर्या एकदम अर्जुनला बघून हबकते आणि खूप खुश होते आणि म्हणते की थांब अर्जुन, तू इथे कसा काय. तिला खुशीचा ठिकाणा राहत नाही आणि बोलते की अर्जुन तू थांब इथेच, मी चहा आणते असं म्हणत असते. अर्जुन तिला थांबवून घेतो आणि म्हणतो की आर्या मला चहा नको, मला तुझ्याशी बोलायचं होतं. आर्या म्हणते की अरे तू खूप दिवसांनी फक्त माझ्यासाठी माझ्याकडे बोलायला आलास, ही फिलिंगच खूप भारी आहे, मला खूप छान वाटतं, मला खूप आनंद झाला. अर्जुन बोलतो की आर्या मला तुला काहीतरी दाखवायचं आहे. आर्या बोलते की दाखव ना अर्जुन, म्हणून तो अमोलने काढलेले सगळे चित्र आर्याला दाखवतो. हे दाखवल्यानंतर आर्या म्हणते की खरंच खूप छान आहे चित्र. अर्जुन बोलतो की आर्या हे बघ, अमोलला त्याचे वडील आणि माँ एकत्र हवी आहे. त्यावर आर्या म्हणते की ठीक आहे ना अर्जुन, आपण आता यातून काहीतरी पर्याय निवडला पाहिजे. अर्जुन बोलतो की आर्या मला असं वाटतं की आता मी आणि अप्पीने एकत्र यायला हवं, आणि ते पोरगंसुद्धा काही चुकीचं मागत नाही गं, ते साहजिकच आहे. आर्या म्हणते की अर्जुन आर्या रडायला लागते आणि म्हणते की अर्जुन तुला वेळ हवा आहे ना, कितीही वेळ घे, तुला लग्नासाठी वेळ हवा आहे, तू खूप वेळ घे, पण प्लीज लग्न मोडू नकोस, साखरपुडा मोडू नकोस, प्लीज अर्जुन, मी पाया पडते तुझ्या. ती खूप विनवण्या करत असते, पण अर्जुन तिच्या मतावर ठाम असतो आणि आर्याला म्हणतो की आर्या तू समजून घेशील, मला याची अपेक्षा आहे, आणि मी तुला सावरून घे असं सुद्धा म्हणणार नाही. तुला त्रास होणार आहे हे साहजिक आहे आणि मला पटतंय सुद्धा. यावर अर्जुन परत अमोलच्या बाजूने बोलत म्हणतो की आर्या त्या लेकराला सुद्धा त्याचा बाप आणि आई एकत्र हवी असणार ना गं, मी खूप विचार केल्यानंतर हा डिसिजन घेतला आहे. मला असं वाटतं की तू माझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करशील आणि तू तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात करते. आर्या खूप रडते आणि बोलते की तू माझ्यासोबत असं करू शकत नाही, मी काय करू, कोणाला तोंड देऊ, असं म्हणून ती रडत असते. इतक्यात अर्जुन हातातली अंगठी काढायला लागतो, तेव्हा आर्या त्याला अडवते आणि अंगठी काढू नको असं म्हणते. तरीसुद्धा अर्जुन त्याच्या हातातली अंगठी काढून आर्याच्या हातात ठेवतो आणि तिथून निघून जातो. आर्या खूप रडत असते. तेवढ्यात रुपाली तीच बातमी द्यायला तिथे आलेली असते. आर्या खूप चिडते आणि सगळा ब्लेम रुपालीला देते की हे सगळं तुमच्यामुळं झालं आहे, तुमच्यामुळं अर्जुन माझ्यापासून कायमचा लांब गेला आहे, मला आता कोणाशी संबंध ठेवायचा नाही आहे, ना तुमच्याशी ना कुठल्याच कदम कुटुंबातल्या सदस्यांशी, प्लीज माझ्यापासून लांब राहा. रुपालीला ती खूप सुनवते. रुपाली बाहेर येते आणि म्हणते की आर्या तू फक्त बघत राहा, माय काय आता पैजा चालवते ते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. अर्जुन घरी येतो. घरी वैतागलेला असतो म्हणून कदम बापू म्हणतात की अरे अर्जुन काय झालं. अर्जुन सांगतो की ते काही नाही, आर्याला सांगून आलो की आपण आता एकत्र येऊ शकत नाही. हे ऐकून बापू आणि कदम म्हणतात की ठीक आहे, चांगलं केलंस. अर्जुन म्हणतो की तिला त्रास होणार आहे हे माहीत आहे आणि तिला त्रास होणारच, मी आता काहीही करू शकत नाही. त्यानंतर बापू आणि कदमसुद्धा खुश होतात आणि आर्यासाठी त्यांना वाईट वाटत असतं. अर्जुन आतमध्ये जातो. इकडे कदम आणि बापू आप्पे आणि अर्जुनविषयी बोलत असतात. ते खूप खुश असतात. म्हणतात की बरं झालं कायमचं पोरगं एकत्र आलं, असं म्हणून ते आत जातात. हे सगळं मनी लपून ऐकत असते. ते आतमध्ये गेले की ती बाहेर येते आणि म्हणते की काय करावं आता, काय करावं काही सुचत नाही, हे दोघं एकत्र आले, आता मी काय करू, पण आता लवकरच काहीतरी मोठं करण्याची वेळ आली आहे असं म्हणून ती तिथे विचार करत असते. आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील, लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.